गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता आज न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। ते जे काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात 2 कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने फिर्यादीला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काही स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा ॲट्रॉसिटीचे जे काही गुन्हा आहेत त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हॉइस सॅम्पलिंग घेण्यासाठी या कारणासाठी माननीय न्यायालयाने 15 दिवसाचा कोठडी दिलेली आहे। त्यांचं म्हणणं असं की मीडिया ट्रायलचा विषय मीडियामुळे हा विषय पुढे आला त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो सर आणि पण राजकीय द्वेष आणि दबावामुळे हे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की मी तेच सांगतोय तुम्हाला आजवर सांगितले आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे हे आरोपीचं तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे 10 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे 7 वर्षाची शिक्षेची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काही मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी पण तुम्ही हत्या आणि अॅट्रॉसिटी यात सुद्धा संबंध जोडलेला होता जोडलेला नाही तपास तपास अधिकारी आहेत त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून पीसीआर दिला। त्यांचं म्हणणं होतं 14 दिवसाचा पीसीआर मिळाला तुम्ही म्हणता 15 दिवस पीसीआरची मागणी केली होती 15 दिवस पीसीआरची मागणी 15 की 14 काय 15 सर अपहरण 14 तारखेपर्यंत देखील संबंध असल्याचा आपल्या सीआयडीला संशय आहे का तशा पद्धतीने आपण काही मांडणी केली आहे हो तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा 15 दिवसाचा पीसीआर मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही तुमच्या अधीक्षक वकिलांनी केस लढायला नकार दिला नंतर एस देशमुखच्या मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता माजलगाव येथे माझी नेमणूक आहे परंतु त्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि ज्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळे शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे बाकी याबद्दल मी काय एक शेवट सीआयडीने आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने तुम्ही म्हणजे या सगळ्या खंडणी प्रकरण आणि त्यानंतर त्याच्याशी संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केला त्या कोर्टासमोर मांडणी झाली मग मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झालेत त्याच्यानंतर खंडणी घरी जाऊन नको मला डिस्चार्ज झाला तो म्हटलं तरी 5 नवरे होते काय ना तुझा नसतानाही इन्व्हेस्टिगेशन कोर्टासमोर जे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडे जप्ती करायची अतिशय चुकीचा विषय मुळामध्ये हा जो एफआयआर नोंदवत असताना
ती कलम लावण्यात आले खंडणीची. खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली. त्याच्यामधले वेगवेगळे प्रकार BNSS कायद्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये 308, 2, 3, 4, 5 लावलेले. मुळामध्ये या प्रकरणात या FIR मध्ये 308, 5 हे लागू होत नाही. हे लागू होत नसताना याच्यामध्ये 308, 5 लावलं हे मुळात चुकीचं आहे. मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308, 5 पाहावं आणि FIR पाहावं. तिचं पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे महाराष्ट्रासमोर येईल. जे या ठिकाणी जे चालू आहे की कस्टोडी इंट्रोगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला गृहीत धरून कोर्टाने जरी 14 दिवसाचा PCR दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झाला आहे कदाचित तो 14 दिवशी PCR संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल. परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की कुणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308, 5 पाहावं आणि FIR पाहावं. मला असं वाटतं की हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल आणि यातला एक महत्त्वाचा दुसरा सरकारी वकिलाच्या वतीनं अॅट्रॉसिटी आणि खुनाच्या संदर्भात क्लब केली जाते. त्या प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अॅट्रॉसिटी आणि झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे. दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असतील की त्या प्रकरणासंदर्भात विषय आहे तो तपासाचा भाग आहे. आज त्याच्यावरची टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही. परंतु आज प्रथमदर्शनी जो खंडणीचा FIR आहे त्यामध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये PCR मागितली. त्यांना 14 दिवसाची ऑडिओ रेकॉर्ड मीडिया ट्रायल उल्लेख केलेला पॉलिटिकल प्रेशर काय आहे. आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले. परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं मी 2006 पासून वकिली करतो ते आज 2024 आहे. आजपर्यंत कित्येक खंडणीचे गुन्ह्याची प्रकरणाची हाताळणी केली. परंतु या ठिकाणी मला सांगावं असेल मीडिया ट्रायलच्या म्हणजे मीडिया ट्रायल जे आहे 14 दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं. कारण प्रकरण जर पाहिलं ज्या गुन्ह्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण 308, 5 चुकीचं लावलेलं आहे. ते जर लावलं नसतं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 7 वर्ष शिक्षाला नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं. अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे. अदर दॅन वाल्मिक कराड जर कुणी असता याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली असते. मीडिया ट्रायल बरोबर तुम्ही राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा मांडताय. नाही याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही. परंतु जे काय दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या संध्याकाळपर्यंत ते जर पाहिलं तर निश्चितच खंत वाटते. मीडिया ट्रायलमुळे एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर अदर दॅन वाल्मिक कराड परत रिपीट करतो अदर दॅन वाल्मिक कराड व्यक्तीवर जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी वकील कायद्याचा अभ्यासक म्हणून सांगतो त्या ठिकाणी तुम्ही म्हणत असला तरी हत्या प्रकरणाची की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे. म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी तपासी अधिकारी असेल बोट ठेवलं असेल ना कोर्टाने काहीतरी तपासी अधिकारी ते न्यायालयाला सांगतो. तुम्हाला या पुढच्या काळामध्ये काय निर्णय येऊ शकतो. न्यायालयावर सर्वांनी विश्वास ठेवा. सर्वांनी विश्वास ठेवा.